मान कापा 288 आमदाराची असं सांगायची गरज आहे का? बरं बच्चू भाऊ, मी माझा प्रश्न विचारतो तुम्हाला. बच्चू भाऊ ऐका ना, बच्चू भाऊ आपणही आमदार राहिलेला आहात, राज्याचे मंत्री होतात. बच्चू भाऊ मला सांगा, बच्चू भाऊ राज्यातले आमदार शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडत नाहीयेत का? मिरचीचा प्रश्न नाही, 302 शेतकऱ्यांना करायला लावता. डॉक्टर बोंडे आणि बोंडे तुमच्यात असेल तर तुम्ही डॉक्टर बोंडे ऐका एक मिनिट, आपण मुद्द्यावर येऊ. विधानसभेत तुम्ही माझे आमदार म्हणून जाऊ शकता, 288 आमदारांना कापून टाका ना, पण शेतकऱ्यांना कशाला सांगता उपराटे चालले? बच्चू भाऊ ऐका ना, ऐका मला या सगळ्याचे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. बच्चू भाऊ ऐका ना, सांगू नका. बच्चू कोणा स्वतः कोणी दाखल करून घेतलं अंगावर. बरं बच्चू भाऊ कुठे नाही आम्ही. बरोबर आहे, मला माहित आहे तुम्ही फटाके बांधले. बच्चू भाऊ 5 वर्षाची सजा सुनावली बच्चू भाऊ राज्यातले आमदार शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीयेत का? मला एक सांगा ना. आपण म्हणता आमदारांची मान कापून टाका असं शेतकऱ्यांना आपण म्हणताय. आमदारांची मान कापून टाकायचा सल्ला देण्यापेक्षा आपण दोघंही शांत होऊया. पहिल्यांदा आपण दोघंही शांत होऊया, मुद्दे सुद्धा जाऊ. स्वतः करा. ऐका ना डॉक्टर अनिल बोंडे ऐका. अहो तुम्ही मुद्देसूद सांगता. मला एक गोष्ट सांगा, समोर 4000 लोक बसले असतील सभेमध्ये, त्या 4000 पैकी 40 लोक निघाले आणि आमदाराची मान कापायला लागले. 40 लोकांवर तर ते गुन्हे दाखल होतील. आणि मग रोज आत्महत्या होते, काय केलं पाहिजे? तुमच्या धोरणामुळे रोज आत्महत्या होते, ते काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर सांगा मला. करू नका हे सांगा ना. बच्चू भाऊ आमदारांना कापून टाका असं म्हणणं किंवा तसं सांगणं हे तरी कितपत योग्य आहे? बच्चू भाऊ तुम्ही तलवार चालवली, कलम चालवली आहे, तुम्ही लेखणीनं मारला आमच्या शेतकऱ्याला, लेखणीनं धोरणामुळे मेला आमच्या शेतकरी. महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते, महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते का कलम कसाई, कलम लिखने वाला कसाई होते, वो कसाई है आप. कलम लिख कर मारा है हमको, आम्ही तलवार घेऊन मारतो. जीवार येतो तुमच्या कलम. तुम्ही 11% आहेत कापूस आणला आमच्या छातीवर. 25 लाख गाठी आणल्या तुम्ही कापूस. सगळ्या गोष्टी मान्य आहे या शेतकऱ्यांना. आणि तुम्ही आमदार होते तेव्हा तीच परिस्थिती होती. तुम्ही जेव्हा मंत्री होते तेव्हा गुन्हे दाखल करून घेतले आमदार असताना, मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला गेला बच्चू कडू. मंत्री असताना दिल्लीच्या आंदोलनाला गेला बच्चू कडू. तुमच्या